एअर स्ट्राईक झाला आणि त्यानंतर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे। अगदी थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे। या बैठकीत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाणार आहे। सर्वपक्षीय बैठक आहे, त्यामुळे आता विरोधातले सुद्धा अनेक पक्ष यासाठी उपस्थित असतील। काँग्रेसकडून राहुल गांधी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे, तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित असतील। शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। अशा प्रकारचा बदला कधी घ्यायचा ही जबाबदारी भारतीय सैन्यावर सोपवली आणि भारतीय सैन्याने ते करून दाखवले। त्याच्यामुळे आजची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती त्या दृष्टीने महत्त्वाची आणि आम्ही त्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहील। आम्ही या कालच्या कारवाईचं स्वागत केलेलं आहे। भारतीय सैन्याचा गर्व वाटेल अशा प्रकारची कारवाई आहे। पण अशा प्रकारच्या कारवाईनंतर जी परिस्थिती देशात आणि सीमेवर निर्माण होते ती अधिक गंभीर असते आणि त्याच्यावरती सरकारला पुढलं प्लॅन तयार करावं लागेल, ते आम्ही आतमध्ये बोलू। सैन्याने काल शौर्य दाखवलं आणि त्यातून दहशतवाद्यांचे हल्ले आपले अड्डे उद्ध्वस्त केले, ते ठिकाणं उद्ध्वस्त केले। देशातील सर्व पक्षांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। उद्याला भारताला जर पाकिस्तानला पूर्णतः ठेचून काढायचं असेल तरी सर्व समर्थन आमच्या सगळ्यांचं आहे। आणि आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर उद्याच्या दृष्टीनं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही चर्चा होत असेल तर नक्कीच त्याला आम्ही सोबत राहू, त्या निर्णयाच्या सोबत राहू। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता आणखी किती वेळ लागणार आहे हे सगळी बैठक सुरू व्हायला आणि कुठल्या नेमके महत्त्वाचे मुद्दे याच्यात उपस्थित होऊ शकतात? अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बैठक सुरू होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर JP नड्डा, त्यासह संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू हे सरकारच्या वतीने या बैठकीला उपस्थित असतील। विरोधी पक्ष नेते राहुल गांधी या बैठकीसाठी पोहोचलेत असल्याचे समजतंय। त्यानंतर महाराष्ट्रातून जर विचार केला तर शिवसेना पक्षाचे नेते श्रीकांत शिंदे उपस्थित राहतील। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहतील। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहतील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं संजय राऊत, त्याचबरोबर अरविंद सावंत असे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये साधारणपणे पहलगाम हल्ल्याच्या नंतर एक प्रतिक्रिया होती की पाकिस्तानला धडा शिकवायचा आणि आम्ही तुमच्या सगळ्या सोबत आहोत। आता या बैठकीनंतर पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे, त्यानंतर पाकिस्तान काय करतंय? पाकिस्तानच्या विरोधात भारताने दहशतवादाविरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे। मात्र आताची जी मोहीम आहे ती मोहीम ही पाकिस्तानने भारताच्या विरोधात जर सुरू केली, लष्करी कारवाया केल्या तर भारतासाठी आणि पाकिस्तानसाठी पुढचा काळ जो आहे तो युद्धाचा असणार आहे। या युद्धाच्या काळासाठी सर्व पक्षांनी मिळून आता काय भूमिका मांडली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानवरती अटॅक केल्यानंतर भारताच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केलेला आहे, त्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झालाय आणि भारताने केलेल्या अटॅकमध्ये पाकिस्तानच्या शेकडो लोकांचा जखमी झालेत आणि अनेक लोक जे आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्या दहशतवाद्यांचा समावेश आहे। आता या दहशतवाद्यांची मुस्कटबाजी भारताने बंद करण्याचा सुरुवात तर केलेलीच आहे, मात्र पाकिस्तान आता भारताविरुद्ध ही लढाई सुरू करेल। कारण भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध लढाई सुरू केली आहे, मात्र पाकिस्तान आता सर्वसामान्य नागरिकांवरती हल्ले करायला सुरुवात झालेली आहे। त्यावरती आता उपाययोजना काय करणं अपेक्षित आहे? जगातील सर्व देशांच्या संदर्भामध्ये भारत सातत्याने संपर्कात आहे आणि दहशतवादाच्या या युद्धामध्ये भारतासोबत कोणकोणते देश आहेत हा सातत्याने भारत सांगताना प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। आणि चीनने या सगळ्या बाबतीमध्ये खेद व्यक्त केलेला आहे। बाकी सगळे देश भारतासोबत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। तर यामुळे पाकिस्तानने जर भारतावरती अटॅक केला तर भारताचं उत्तर काय असणार आहे? भारत आणि पाकिस्तान या युद्धामध्ये याचं रूपांतर होणार आहे का? जर युद्धामध्ये रूपांतर झालं तर भारतासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होईल आणि या चर्चेनंतर सर्वपक्षीय बैठकीनंतर सर्व नेते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी शिवाजी, या सगळ्या तपशिलांसाठी धन्यवाद। या पुढे सुद्धा वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊच आणखी तपशील। काही वेळापूर्वी अगदी गृहमंत्री अमित शहा इथं आलेले आहेत, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे सुद्धा इथं पोहोचल्याचं आपण बघितलं।
शरद पवार सुद्धा या ठिकाणी आता बैठकीसाठी उपस्थित होतानाची दृश्य आपण बघतोय. ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत येणार आहेत, त्याचबरोबर अरविंद सावंत येणार आहेत असं सुद्धा समजतंय. इतरही जे सगळे नेते आहेत ते सुद्धा आता पोहोचतायत आणि अगदी थोड्याच वेळात, अगदी काही क्षणात बैठक सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही. JP नड्डा या ठिकाणी बैठकीला पोहोचलेले आहेत, तेव्हाचे दृश्य आपण पाहतोय. सेना ने जो ऑपरेशन सिंदूर को अंजाम दिया है उसको लेकर के ऑल पार्टी का बैठक बुलाया है. माननीय प्रधानमंत्री जी ने निर्देश दिया है कि ऑल पार्टी का बैठक बुला करके सारे पार्टियों के नेताओं को हालात के बारे में ब्रीफ करें, क्योंकि ये लड़ाई पूरा देश का है. ये एक सरकार अकेला या सिर्फ सेना नहीं है, सेना के पीछे पूरा देश खड़ा है. इसलिए ऑल पार्टी का बैठक में जानकारी देना आवश्यकता है.